असते। आता माझ्याकडे टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, घालायचं आहे हळद, गरम मसाला, मीठ आणि हिंग। दादूनी खूप चांगला डिसिजन घेतलेला आहे आणि हा चोर आहे ना इधर उधर हात मत लगायले। फर्निचरचा ट्रॉल्यांचा हा फायदा आहे। कालपासून मी एकटीच जेवण करत आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। आता माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि फोंडजींची आज देवपूजा सुद्धा लवकर झालेली आहे। काल रात्री गावाहून उशिरा येऊन सुद्धा आज सकाळी लवकर उठलेले आहेत। आज उलट काम झालेलं आहे फोंडजींचं। आणि आता मी बनवत आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे शापूची भाजी। शापूची भाजी शिजत आहे आणि इथं मी बनवलेली आहे पनीर भुर्जी आणि आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत। चला गरम पहिली चपाती फोंडजी खात आहेत। तसे तर रोजच खातात, आज पण खात आहेत। धन्यवाद। म्हणाला सुद्धा आता गरम चपाती मिळत आहे। तशी तर एक ताटामध्ये आहे। खाले पुत्र सूर्यकांत, आराम से खाले। और पनीर की भुर्जी और लेना, ठीक है, खाले आराम से। माझा म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे 9:30 वाजता। आवजे बेटा। आयुष्यवंत भव, यशस्व पुत्र। मना हेल्मेट घे, हेल्मेट देख देख देख, ये हेल्मेट ले ले। हे बघ, हा तू म्हणते हे अडकवणार कुठं बघ, ह्याला जर त्यालाच लटकव ना बाबू। काढू शकतो ना, हे काय म्हणजे चोरीला जाऊ शकतं। आता ह्याला कसं क्या ही कर सकते हैं अभी। ह्याला कसं, ह्याला तोंड आहे ना, हे हाँ ह्याला बांधू शकतो। आता पर्याय काय आहे राजा, मग तुला नवीन हेल्मेट घेऊया असंच गोलवाला, ठीक आहे। आवचो मारने का बाद में देखते। हा ठीक आहे। आणि आमचं घर बघा असं दिसत। आवजो बेटा, गाडी आराम से चलाए लो, ऐसा ही काम है तुम्हारा, ठीक है। आवजो आवजो आवजो, किती वेळा आवजो, तुला उशीर नाही झाला वाटतं आहे ना। आणि आमचं घर बघा असं दिसत आहे। इकडचा शोकेस इकडे ठेवल्यामुळं थोडंसं कमी स्पेस दिसत आहे। आवजो आवजो आवजो, किती वेळा रे गदडा। अब गया है, टाइमपास कर रहा था। हे बघा असं दिसत आहे। थोडा दिवस ना शोकेस तिकडेच राहू देते, गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर शोकेस पुन्हा ह्या जागेला ठेवते। आणि आजचं बाहेरचं वातावरण खूप ढगाळ आहे, आभाळ आलेलं आहे आज आणि वातावरणामध्ये पण शांती आहे। चला आता मी सुद्धा जेवण करून घेते। दादू पण राहिलेला आहे जेवण करायचा, पण दादू बाहेर गेलेला आहे, त्याची वाट आता मी नाही बघणार, मी आता खाऊन घेते। आता मी खात आहे शापूची भाजी, हलकी फ्राय केलेली शिमला मिरची आणि गरमागरम बाजरीची भाकरी। कालपासून मी एकटीच जेवण करत आहे, क्या ही कर सकते। रम रम कृष्ण जय श्री कृष्ण। चला मस्त मस्त शापूची भाजी। स्वादिष्ट बनवून झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा आता स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आज मला ह्या कपाटाच्या आतली साफसफाई करायची आहे सगळी, पण आत्ता नाही करणार आहे, मी थोडा आराम करते आणि नंतर साफसफाई करते। दुपारचे 3 वाजलेले आहेत। आता 1 तासभर मी आराम केला। आराम केल्यानंतर जरा बरं वाटतं। वातावरण काय होतं, मी कंटिन्यू कामच करू शकत नाही। जर मी कंटिन्यू कामं केली की संध्याकाळी माझी बॉडी खूप पेन होते, त्याच्यामुळे मी अशी ब्रेक घेऊन कामं करत असते। आणि बाहेर ना अचानक जोरजोरच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ 4-5 दिवसातून अशा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे, छान वाटत आहे। चला आता ह्या कपाटाच्या आतली स्वच्छता करून घेते। आता मी कपाटाच्या आतील भाग स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्या भागामध्ये ना एवढी सगळी भांडी बसलेली आहेत। पिठाचे डब्बे, तेलाची किटली, मसाले, एवढं सारं सामान बसलेलं होतं। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये कपाटाचा आतील भाग सुकून जाईल। स्वच्छ पुसलेला आहे तो आणि त्याच्यामध्ये ही सगळी भांडी पुन्हा त्याच्या प्रॉपर प्लेसवर ठेवते। एवढी सगळी भांडी कपाटाच्या आतमध्ये बसलेली, माहिती पडत नाही की एवढी सगळी भांडी आतमध्ये बसली होती।
तर फर्निचरचा ट्रॉल्यांचा हा फायदा आहे, भांड्यावरती धूळ बसत नाही, खूप सारी भांडी आतमध्ये बसतात, त्याच्यामुळे थोडासा त्रास असतो साफसफाईचा. नाहीतर वरती असेल ना तर माझ्याकडे पूर्वी होती मांडणी, तर मी ती काढून टाकली फर्निचर केल्यानंतर. त्या मांडणीमुळे काय होतं, तर आमचं रस्त्यावरचं घर आहे, खूप धूळ यायची, मला 2 दिवसातून सारखे डबे वगैरे झटकायला लागायचे. पण आता तो त्रास वाचलेला आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही ट्रॉली केलेली आहे. माझा मना आलेला आहे, आये पधारिये, स्वागत है आपका. पप्पांची गाडी ऑफिसला गेले, गाडी घेऊन पळा. तुझको पता ही नाही पप्पा कब गए क्या गए. आणि माझ्या मनात सकाळी गेलेला, आता आलेला आहे 5 वाजता. मी साफसफाई केली बळा, आता हा सुकलेला आहे आतला भाग सगळा. आता मी याच्यामध्ये हे बघा, इथं ना जाडसर कागदाचे बारीक तुकडे केलेले आहेत एवढे, आणि याच्यावरती मी पेस्ट कंट्रोल ठेवत असते, कोण्याकोण्यामधून ठेवायचं जेणेकरून झुरळ होत नाही त्याच्यामुळं. 2-3 महिन्यातून मी हे काम करत असते स्वच्छतेचं. बाहेरून आल्यानंतर अगोदर हातपाय स्वच्छ धुवायचं, इधर उधर हात मत लगाली, फटके फटके बाग गधडा कुठला. हात धुवायचं बळा अगोदर स्वच्छ. दादू उठ जा पुत्र. अरे झोप येते का, कसा आहे हे राम. झोपेत सुद्धा फोन सोडत नाही का. हे बघा दादूची ऍक्शन, नौटंकी करा ये. काय कुरकुरे, मुझे पता है तुम्हारे पास कुरकुरे. हे राम तुला कसं काय कळालं. कुरकुरे नाही रे, चिप्स, बनाना चिप्स मी खाणार, तुला नाही देणार. मैं खाऊंगी, मैं सिर्फ बनाना चिप्स तो खाती हूँ, बाकी कुछ नहीं खाती हूँ. बनाना चिप्स संपवायच्या अगोदर मी थोडेसे चिप्स खाते. आणि हे बघा हे बिस्किट पण खाते. हे बिस्किट तर त्याने संपवलेलं आहे, क्या ही कर सकते ही. मी एक खाते. आजा निकल जा. अरे यार काढून घेते अगोदर, निघत नाही ते एका हाताने. एक बिस्किट आणि बनाना चिप्स खाते. आणि हा चोर आहे ना, हा काही ठेवत नाही स्नॅक्स घरामध्ये, त्याच्यामुळे मी सुद्धा खात असेल थोडं थोडं. हे बघा दादूनी खूप चांगला डिसिजन घेतलेला आहे डाळिंब खाण्याचा, कारण दादूचं पोट बिघडलेलं आहे. नाही बिघडा आहे नाही, अरे कुछ तो बोल. दादू एकच दिवस गावाला जाऊन आला तर पूर्ण काळा झालेला आहे. कायमचा कसा राहशील रे, एकदम हाच होऊन जाईल. काय म्हणते त्याला, तूच संपवले बळा हे बिस्किट. मी एक खाल्लं फक्त, दीदीने पाठवलेलं. खा खा, तुला तेच आवडतं. टिटबिट. प्लेट घे खाली सांडेल गादीवरती. आता इकडची सगळी भांडी मी कपाटाच्या आतमध्ये ठेवलेली आहेत. बरं वाटतं जरा साफसफाई केल्यानंतर. आता तसे सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. आज मला स्वाध्यायाला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आता लवकर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. चिरंजीवाणा विचारते काय बनवू संध्याकाळी. दादू क्या बनाऊं शाम के खाने में. जय श्री कृष्ण. मना क्या बनाऊं रात के खाने में, क्या बनाऊं. मुझे तो दाल चावल खाना है. दाल चावल खाना है तुझे. दाल चावल ठीक आहे. मनाची डिमांड आहे दाल चावल, आणि तसंही डाळ खिचडी विथ तडका. ठीक आहे, तुझ्या आवडीचं बनवते आज, मनाच्या आवडीच नाही. दाल खिचडी विथ तडका ठीक आहे. चला मी आता दादूच्या आवडीची डाळ खिचडी बनवत आहे. आणि डाळ खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे तांदूळ आणि मसूरची डाळ. मुगाची डाळ पण घालतात, पण मी आज मसूरची डाळ घालत आहे. दादूला मसूरची डाळ घातलेली डाळ खिचडी खूप आवडते. आणि मी तर काय करत असते, माझ्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील ना तेवढ्या भाज्या सगळ्या डाळ खिचडीमध्ये घालत असते. तर माझ्याकडे पुदिना आहे, कोथिंबीर आहे, हे पण घालणार आहे. पुदिनाने ना डाळ खिचडीला खूप छान टेस्ट येते, मी हे घालते. आणि त्यानंतर मिरच्या आहे, टोमॅटो आहे, अद्रक लसूण पण घालणार आहे. तर एवढं सगळं घालणार आहे आणि छान टेस्टी डाळ खिचडी बनवते. आणि नंतर मग स्वाध्यायाला जाते. आता मी गॅसवरती हंडी ठेवलेली आहे. हंडीमध्ये तेल ओतलेलं आहे 2 पळ्या. आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे जिरं. फक्त जिरंच घालायचं आहे, मोहरी नाही. जिरं तडतडल्यानंतर घालायचं आहे लसूण. त्याच्यानंतर कांदा मी जरा मोठा चिरलेला आहे, बारीक नाही चिरला. त्याच्यानंतर मोठी चिरलेली मिरची घालायची आहे. चला आता मिक्स वेल. कांदा, मिरची, लसूण. हलू नको हंडी. 1-2 मिनिटं मिक्स करायचं आहे. कांदा लालसर नाही भाजायचा, थोडासा अर्धा कच्चा राहिला तरी चालतो. आता घालायचं आहे टोमॅटो आणि अद्रक मी खिसून घेतलेला आहे बारक्या खिसणीने. त्याच्यामुळे अद्रक वाटायची काहीही आवश्यकता नसते. चल बापरे बाप, आली कॅमेरा समोर.
चला टोमॅटो पण 1 मिनिट छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा मिरची बरोबर. टोमॅटो चांगलं मिक्स झाल्यानंतर आता घालायचं आहे हळद, गरम मसाला, मीठ आणि हिंग एकत्रच घालत आहे मी. खिचडी म्हणजे खिचडीच झाली पाहिजे सगळं एकत्र, त्याच्यामुळेच म्हणतो ना आपण खिचडी. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. हिंग, मीठ, हळद, गरम मसाला छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो बरोबर. आता घालायचा आहे खूप सारा पुदिना. हे बघा इथं मी बारीक चिरलेला पुदिना घालत आहे. पुदिन्याने छान चव येते खिचडीला. पुदिना बरोबर काशी भोपळा किंवा पालक जर असेल ना तर आणखीन खिचडी स्वादिष्ट लागते. मी तर ह्या पद्धतीने खिचडी बनवत असते. माझ्या दादूला खूप आवडते अशा पद्धतीने बनवलेली खिचडी. चलो पुन्हा मिक्स होईल. चला आता खिचडीच्या मसाल्यामध्ये पाणी घालत आहे. 1 वाटी तांदूळ आणि डाळ असेल तर 3 वाट्या पाणी घालायचं आहे. मी तर अंदाजेच पाणी घालत आहे. पाणी जास्त झालं तरी चालतं खिचडीमध्ये, काही हरकत नसते. उलट पातळ खिचडी खायला छान वाटते. मी भरपूर पाणी घातलेलं आहे. चला आता पाण्याला थोडीशी उकळी आली ना त्याच्यामध्ये धुतलेलं तांदूळ आणि डाळ घालते. खिचडीसाठी ठेवलेलं मसाल्याचं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घालत आहे मी. आणि पलीकडच्या गॅसवरती मी मटकी शिजायला ठेवलेली आहे. कारण सकाळच्या 4 चपात्या आहेत. म्हणलं त्याच्याबरोबर भाजी पाहिजे ना काहीतरी खायला, म्हणून मी मटकीची भाजी बनवली आहे. चला आता मी स्वादाला चाललेली आहे. चिरंजीवांना सांगून जाते खिचडी आणि मटकीची भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.